नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. बातमी अतिशय धक्कादायक आहे. भारताच्या आण्विक क्षमतेला कुठे धोका पोहोचला की काय? अशी वाटावी बातमी आहे. आणि त्याच्यामध्ये एक मोठ्या कॉर्पोरेटचा संबंध असल्यामुळं, या बातमीचे सगळे तपशील आपण समजून घ्यायला हवेत. मी स्वतः कुडंकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांट याच्या पहिल्या 1000 मेगावॉट विजेच्या वीज निर्मितीच्या लोकार्पणाच्या आधी कुडनकुलमच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये गेलो होतो. तो जो आपल्याला डोम दिसतो, तो डोम प्रत्यक्षामध्ये युरेनियम कुठं ठेवलं जातं, त्याच्यासाठीचं तंत्रज्ञान. त्यावेळेला मला आठवतं, की इंद्रजित सावंत नावाचे आपल्या कुडाळचे मुख्य अभियंता होते, ते त्याचे इन्चार्ज होते. तर या मराठी माणसानं आपला हा जो रशियाच्या मदतीनं आपण देशातला पहिला 10,000 मेगावॅटचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट उभारतोय तामिळनाडूच्या जवळ. ज्यावेळेला समोर तिथे स्वामी विवेकानंदाचं स्मारक दिसतं आणि त्या पहिल्या 1000 मेगावॉट विजेच्या लोकार्पणाच्या आधी आम्ही जी कुडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लांटवरती डॉक्युमेंटरी केली होती, तेव्हा एक संदर्भ होता जो आज अतिशय मोठ्या बातमीशी निगडीत आहे. त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने असं म्हटलं होतं, की हा कुडनकुलमचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट होऊ नये, यासाठी अमेरिका काहीतरी छुपी कारवाई करते. मग त्यानंतर तिथं सुरू असलेलं आंदोलन, त्या आंदोलनाच्या निमित्तानं कुडनकुलमला होत असलेला विरोध, तो आम्ही सविस्तरपणे कव्हर केला होता आणि कदाचित मराठीतला मी एकमेव पत्रकार होतो, की ज्याने प्रत्यक्षामध्ये युरेनियम कसं ठेवलं जातं, त्यातनं वीज निर्मिती कशी होते, त्यातले पुढचे जे वेगवेगळे प्लांट्स आहेत, त्याची संरचना कशी असणार आहे, ते सगळं ह्या जगभरातल्या मराठी भाषकांना दाखवत होतं. आता जी मी बातमी तुम्हाला सांगणार आहे, ती अतिशय धक्कादायक आहे आणि त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करा. भारतातल्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या तामिळनाडूतल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती लीक झाल्याची घटना समोर आली आहे. वर्ल्ड लीक्स नावाच्या एका रॅम्सवेअर हॅकर ग्रुपनं हा सायबर हल्ला केलाय आणि हा चोरी गेलेला डेटा डार्क वेबवरती अपलोड केलाय. तुम्ही कल्पना करा, की आपण न्यूक्लिअरशी संबंधित असलेल्या घटकाबद्दल बोलतोय. हा डेटा कुठून चोरीला गेला? हा डेटा थेट अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य सिस्टीममधून चोरीला गेलाय. कुडमकुलम प्रकल्पातील युनिट 3 आणि 4च्या पायाभूत सुविधा, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचं काम सुरू होतं, त्याचं कंत्राट रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे आहे. रिलायन्सचा हा डेटा योट्टा नावाच्या थर्ड पार्टी डेटा सेंटर सर्व्हर्सवरती स्टोअर होता. हॅकर्सनी याच योट्टा सर्व्हरवर हल्ला करून रिलायन्स स्टोअरमधली माहिती चोरली. हे फार धक्कादायक का आहे? कारण हे अतिशय गोपनीय असतं. मी जेव्हा ते न्यूक्लिअर पॉवर प्लांट कव्हर करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळेला होम मिनिस्ट्रीशी निगडीत असलेल्या अनेक प्रक्रिया आम्हाला पार पाडाव्या लागल्या होत्या. माझं स्वतःचं वैयक्तिक चारित्र्य काय आहे याची होम मिनिस्ट्रीने आधी पडताळणी केली आणि नंतर परवानगी दिली. आणि जेव्हा आम्ही या शूटच्या दरम्यान, मला वाटतं 8 ते 10 दिवस मी कुडनकुलममध्ये होतो. त्या शूटच्या दरम्यान जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो, त्या प्रत्येक वेळेला अतिशय कडक सिक्युरिटी चेकअप्स आमचे झाले होते. ही माहिती कोणी लीक केली? तर हॅकर्सनी रिलायन्स ग्रुपशी संबंधित सुमारे 8,58,000 फाईल्स चोरल्याचा दावा केलाय. त्यापैकी 19,000 हून अधिक फाईल्स थेट कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित आहे. यामध्ये 2016 ते 2025 दरम्यान काही महत्वाची कागदपत्र त्यांनी चोरली आहेत. त्या दरम्यानची एक प्रकल्पाचं इंजिनिअरिंग असलेलं ब्लूप्रिंट जी त्याची होती. 2 व्हेंटिलेशन, हवेशीर यंत्रणा आणि कूलिंग सिस्टमचं डिझाइन. न्यूक्लिअर प्लांटमध्ये हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर फुकुशिमा आठवत असेल जपानमधला, जेव्हा हायड्रोजनचा, कारण ज्यावेळेला त्सुनामीच्या लाटा आल्या आणि त्यानंतर फुकुशिमामध्ये लीक झाला न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आणि हायड्रोजन बॉम्बचा गॅस तयार झाला, तो ब्लास्ट झाला. तो जगाने पाहिला आणि तेव्हा लक्षात आलं, की एक चांगली कूलिंग सिस्टम असणं अपेक्षित आहे. ती कूलिंग सिस्टम, त्यानंतर व्हेंटिलेशन, त्याचा डेटा चोरीला गेलाय. कॉमन कंट्रोल रूमचा फ्लोर लेआउट, खोलीची रचना, उपकरणाचं इन्स्पेक्शन, रिपोर्ट आणि पुरवठादाराची माहिती, महत्वाच्या बैठकांचे रेकॉर्ड्स आणि विम्यासंदर्भातली माहिती. हा डेटा प्रामुख्याने सध्या बांधकाम सुरू असलेल्या युनिट 3 आणि 4शी संबंधित आहे, जे 2023 पर्यंत सुरू होणार आहेत. त्यामध्ये रशियाच्या रेसोटॉम कंपनीनं पुरवलेल्या मुख्य न्यूक्लिअर रिॲक्टर कोअर सिस्टमची डिझाइन लीक झाली की नाही त्याची माहिती नाही. बहुधा ती लीक झालेली नाही. याच्यावरती रिलायन्स आणि योट्टा कंपनीच्या प्रतिक्रिया आल्या. रिलायन्सने म्हटलंय,
की रिलायन्स ग्रुपनं रॉयटर वृत्तसंस्थेला माहिती स्पष्ट केलंय की त्यांचा डेटाचा आंशिक भाग हा लीक झाला असून त्यांनी तात्काळ या प्रकरणाची माहिती सरकारी यंत्रणाला दिली आहे. त्यांनी कबूल केलं. योट्टानी म्हटलं की डेटा सेंटर चालवणाऱ्या योट्टा कंपनीने सांगितलं आहे की त्यांनी 29 मे रोजीच रिलायन्सच्या सर्व्हरवर संशयास्पद हालचाली पाहिल्या होत्या आणि संभाव्य रॅम्सवेअर हल्ला त्यावेळीच थांबवला होता, पण त्यानंतर बाहेरील हॅकर्सनी डेटा लीक केल्याचा दावा केलाय. अर्थात सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते मुख्य रिॲक्टर सुरक्षित असला तरी प्रकल्पाच्या इतर सहाय्यक यंत्रणा, नकाशे आणि पुरवठादारांची माहिती शत्रू देशांच्या किंवा हॅकर्सच्या हाती लागणं हा मोठा सुरक्षा धोका ठरू शकतो. इथे पाकिस्तान आहे आणि इथे चीन आहे, त्याची कल्पना करा. सध्या भारताची मुख्य सायबर सुरक्षा संस्था CERT आपण त्याला म्हणतो, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिस्पॉन्स टीम आणि अणुऊर्जा प्रकल्प चालवणारी NPCL न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या प्रकरणाचा सखोल तपास करते. यापूर्वी 2019 मध्ये सुद्धा कुडनकुलम प्रकल्पाच्या प्रशासकीय नेटवर्कवर उत्तर कोरियाच्या हॅकर ग्रुपनं मालवेअर हल्ला केला होता. आता या प्रकल्पाच्या सुरक्षेला भौतिक धोका सुद्धा ह्यामुळे होऊ शकतो का? कारण अपुऱ्या यंत्रणाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. लीक झालेल्या डेटामध्ये व्हेंटिलेशन डिझाइन आणि कूलिंग सिस्टीम आणि कंट्रोल रूमचा लेआउट समाविष्ट आहे. जर ही माहिती शत्रू देश किंवा दहशतवादी संघटनांच्या हाती लागली तर ते प्रकल्पातील कमकुवत जागा शोधू शकतात का, अशी चर्चा सुरू आहे. भविष्यामधल्या घातपाताची शक्यता वर्तवली जाते, कारण प्रकल्पाच्या रचनेची अचूक माहिती असल्यानं भविष्यात एखाद्या ड्रोन हल्ल्याचं नियोजन करणं किंवा थेट घातपात करणं, सोबाटाईज आपण ज्याला म्हणतो, ते घडवून आणणं सोपं झालंय. भविष्यातल्या सायबर हल्ल्याची भीती आणखी वाढली आहे. प्रकल्पाच्या कामाला विलंब आणि आर्थिक फटका होऊ शकतो. कारण आता तुम्हाला सगळं रिडिझाइन करावं लागेल. सुरक्षा धोके टाळण्यासाठी NPCLला आणि रिलायन्सला युनिट 3 आणि 4च्या काही सहाय्यक यंत्रणांचे डिझाईन्स किंवा सुरक्षा पॅरामीटर्स बदलावे लागू शकतात. त्यामुळे आर्थिक नुकसान आणि वेळ वाढेल, कारण 2027ची डेडलाईन पुढे जाऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की न्यूक्लिअर पॉवरबद्दल भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रतिमा अशी आहे की भारत हा अत्यंत जबाबदार देश आहे. त्यांच्याकडच्या सगळ्या न्यूक्लिअर फॅसिलिटीज ते वेल प्रोटेक्टेड ठेवतात. पण आत्ता भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला यामुळे धक्का पोहोचू शकतो. कारण कुडनकुलम प्रकल्प हा भारत आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प आहे. भारताच्या निष्काळजीपणामुळे किंवा थर्ड पार्टी सर्व्हरच्या कमकुवत सुरक्षेमुळे एवढा मोठा डेटा लीक झाल्यानं रशियाच्या रोसोटॉम कंपनीसोबतच्या तांत्रिक भागीदारीत अविश्वासाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. जागतिक स्तरावरती आपल्या ह्या नाकर्तेपणाची चर्चा होऊ शकते. अर्थात रिलायन्स आणि योट्टावरती कारवाई होणं अपेक्षित आहे, कारण योट्टा डेटा सेंटर आणि रिलायन्स इन्फ्राच्या डेटा सुरक्षेतील त्रुटीबद्दल सरकार त्यांच्यावरती मोठी दंडात्मक कारवाई करू शकतं. थर्ड पार्टी कंत्राटाचे नियम बदलावे लागतील. सकारात्मक बाजू एवढीच आहे की सुदैवानं मुख्य रिएक्टर संदर्भातली माहिती ही अद्याप चोरी झालेली नाही. लीक झालेल्या एकूण फाईल्सपैकी ज्या 19,000हून अधिक फाईल्स आहेत, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ब्ल्यूप्रिंट, नकाशे, व्हेंटिलेशन, कूलिंग सिस्टीम डिझाइन आणि कॉमन कंट्रोल रूमचा जो लेआउटचा संदर्भ आहे. त्यामुळं असं दिसतं आहे की या संदर्भामध्ये आपण जी काळजी घेणं अपेक्षित होतं ती घेतलेली नाही. फॉर्च्युनेटली मुख्य रिएक्टरची माहिती मिळालेली नाहीये शत्रूला. पण भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला ह्या निमित्ताने काही धोका पोहोचू शकतो का? या क्षणाला तशी शक्यता कमी असली तरी ती शक्यता पूर्ण नाहीये असं म्हणू नाही शकत आपण. कारण शत्रू हे भारताच्या प्रत्येक घडामोडीवरती अतिशय सूक्ष्मपणे लक्ष ठेवून आहेत आणि त्यावेळेला ही घडलेली घडामोड आहे. अलीकडच्या काळातली भारताच्या संदर्भातली ही सगळ्यात मोठी बातमी आम्ही ब्रेक करतोय आणि ती रॉयटर्स या अमेरिकेतल्या वृत्तसंस्थानं प्रकाशित केलेली आहे. थांबतोय मी इथे. थँक यू सो मच. गुड नाईट.